नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आज आपण मानवी नात्यातल्या गुंतागुंतीची एक अशी केस पाहणार आहोत ज्याचे परिणाम एका व्यक्तीपुरते मर्यादित न राहता अनेक कुटुंबांपर्यंत पसरत गेले. व्यवसाय आणि मैत्री यांची गल्लत झाली तर नेमकं काय होऊ शकतं याच्या परिणाम आणि दुष्परिणामांची ही गोष्ट. चला पाहूया. हाय हाय. तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय मी. काय? माय फेवरेट लेडीज परफ्यूम जस्ट फॉर यू. कोणाला दिलं ना आजपर्यंत? हे बघ, ओपन कर. उठ उठ उठ. स्वीट होम. उद्या भेटूयात. हो, मी काय म्हणते. हे बघ, आपण सगळं बोलूया. जरा फ्रेश होऊन येतो. खूप थकलोय ग मी. आलोच बघा, मी. मी काय म्हणते तुम्हाला यायला इतका उशीर का झाला? क्लायंट बरोबर मीटिंग होती म्हणून उशीर झाला. मीटिंग कुठे होती? ऑफिसमध्ये होती. अजून कुठे असणार? हे बघा, तुम्ही माझ्यापासून काहीही लपू शकत नाहीयेत. कारण तुमचा फोन लागत नाही म्हणून मी तुमच्या ऑफिसच्या लँडलाईनवर फोन लावला होता. तिथे गार्डनी सांगितलं की सगळे निघून गेलेत. म्हणजे ते माझ्यापेक्षा त्या गार्डवर तुझा जास्त विश्वास आहे. दॅट्स व्हॉट यू वॉन्ट टू से? हे बघा, पण हा लेडीज परफ्यूमचा वास तुमच्या शर्टमध्ये कसा? म्हणजे आता बायकांच्या इतक्या जवळ जायला लागलात की त्यांच्या परफ्यूमचा वास तुमच्या शर्टला यायला लागला? अगं, किती इनोसंट आहेस ग तू. ओके, तुला सगळं क्लिअर सांगतो. ऑफिसमध्ये एक सेल्समन आला होता लेडीज परफ्यूम विकायला. तर डेमो स्प्रे असतो माहिती आहे तुला? पिस 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 मारला त्यानं माझ्या अंगावर. तुझ्यासाठीच घेणार होतो अगं, पण त्याचा काय स्मेल मला आवडला नाही म्हणून घेतलं नाही. आता आणखीन काय एक्सप्लेनेशन देऊ सांग मला की तुझा विश्वास बसेल माझ्यावर. सांग ना. सॉरी. ऐका ना, तुम्ही फ्रेश होऊन या, मी जेवण गरम करते. गुड. आलोच मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माय गुडनेस, you're looking absolutely beautiful as always. थँक्यू. ऐक ना, आज आपण ऑफिसला नाही गेलं तर चालेल? कुठेतरी बाहेर मस्त फिरायला जाऊया. Okay, your wish is my command. अरे, सकाळी सगळे फोन करून कटकट करायला लागली मला. हॅलो, तुम्ही ज्वेलरी शॉपमध्ये काय करत होता? ज्वेलरी शॉप? कोणतं ज्वेलरी शॉप? मी नव्हतो गेलो. हे बघा, खोटं बोलू नका. तुमचे क्रेडिट कार्डचं डिटेल्स आलेत, त्यात एका ज्वेलरी शॉपचं पेमेंट दाखवलंय. अच्छा, हे बघ, ऐक जरा, मी आता बिझी आहे थोडा. मी घरी आल्यावर बघतो ना. हे बघ, मी आता ड्राईव्ह करतोय. क्लायंट आहे माझ्याबरोबर. नंतर बोलूया. घ्या कॉफी घ्या. नको मला कॉफी. रिलॅक्स, मी आहे ना. मला विशालला भेटायचं. त्याला सांग किशोर साहेब आलेत भेटायला.
सर तुम्हाला किशोर नावाचा एक व्यक्ती भेटायला आलेत. किशोर सांग सरांना वेळ नाही म्हणून. आणि हे बघ, नेक्स्ट टाइम फोन करून अपॉइंटमेंट घेऊन यायला सांग. ओके सर, बिझी आहेत, तुम्हाला नेक्स्ट टाइम येताना अपॉइंटमेंट घेऊन यावं लागेल. मला वेळ घेऊन भेटायला सांगतोय. हे तुला माहिती नाही का मी कोण आहे ते? सर तुमच्यासारखे माणसं सरांना रोज भेटायला येत असतात. प्लीज तुम्ही या. तुला बोललो ना मला भेटायचंय. बघतो मला कोण अडवतो ते. सेक्युरिटी, ह्याला बाहेर काढा. चला. हात लावायचा नाही. सोड. हात लावायचा नाही. चल. या किशोरचं ना काहीतरी करायला पाहिजे. काही झालं का पैशाचं? नाही, तुम्ही सरिता वहिनीशी का नाही बोलून घेत? तुला काय वाटतं त्या सरिता वहिनींना हे सगळं माहितीच? ही सगळी ना माझ्या चुकीची शिक्षा आहे. पूर्वी जी पापं केली ना त्याची ही परतफेड. माझ्या कर्माची फळं. तुझ्याशी मी वाईट वागलो ना. आहो, असं काय बोलताय? हे बघा, चढ उतार तर येतच राहतात ना. तुम्ही असं धीर खचू नका बरं. मिला, तुझ्याशी मी फार वाईट वागलो. मला माफ कर मिला. आता तर मला खात्री पटली आहे यांचं बाहेर काहीतरी चालू आहे. काल रात्री सुद्धा सारखे सारखे फोन आणि मेसेजेस चालू होते. मी विचारलं तर मला म्हणाले की ऑफिसचे कामाचे फोन आणि मेसेजेस आहेत. नाही, आता येऊ दे त्यांना. याचा काय तो सोक्ष मोक्ष मी रावल्याशिवाय मी राहणार नाही. हे बघ, मी कळवते तुला काय ते. हो. हे काय, दारू पिऊन आलात? तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? काही लाज लज्जा शरम आहे की नाही तुम्हाला? हा हो, आपल्याला 10 वर्षाची मुलगी आहे याची तरी जाणीव आहे की नाही? हा, आणि हे काय, कुठे पैसे उधळून आलात? घरी आल्यावर बोलणार होतात ना? बोला ना आता, सांगा हे काय आहे? अहो, आम्ही तुमच्यासाठी एवढ्या आतुरतेने वाट बघतो. माझी पिंकी, ती शाळेतल्या गमती जमती सांगण्यासाठी तुमची वाट बघत असते. शेवटी वाट बघून बघून झोपली ती. हो, बोला ना, बोला. कुणामध्ये एवढे रमलेले असतात की तुम्हाला आमची चिंताच नाहीये? बोला ना. अरे माझं बाळ झोपलं वाटतं. उठा. काय विचारते मी? आज सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी राहणार नाही. कोण आहे ती सटवी? हे बघ, तुझ्या ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधेल नाहीये. हे लाट डोक्यात आहे तुझ्या. असं करी तुझ्या घरातून हाकलून देईल मी. हा, मग राह एकटी तू घराबाहेर. हे सगळा कम्फर्ट, एक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन कार, हे सगळं मिळतं ना पैसा म्हणून. हे डोक्यात हे सगळं नखरे येतात तुझ्या. भीक मागायला लागला ना, भीक. मग तुझी ही अक्कल ताळ्यावर येईल. आणि हे बघ, ह्या पिंकीचा ताबा मीच ठेवणार आहे. बघूया तू काय करते. हाकलून देऊ का तुला आत्ताच्या आत्ता? अहो, मी असंच बोलले हो. तुम्ही भांडू नका ना, मला भीती वाटते. तू रडू नको, तू घाबरू नको. मी आहे ना, तू शांत झोप.
तुझ्या आता चल काय हा? सॉरी चूक झाली सॉरी सॉरी दादा सोडा माझ्या वीरला. सोडा माझ्या वीरला. अरे काय केलं त्याने? का मारतोस त्याला? हो त्याला कंट्रोल मध्ये ठेवा. आता तर मारलंय, उद्या हात निकामी करीन. कळलं काय? चले चल. वीर काय केलंस तू? तुम्हाला काय करायचंय? वीर नीट उत्तर दे. त्याची बाईक रस्त्यावर उभी होती, त्याच्यावर चावी लावली होती. मी फक्त राऊंड मारून आलो ग, तितक्यात त्याचं लक्ष गेलं, म्हणून एवढा पिसाटला होता तो. अरे पण मी म्हणतो दुसऱ्याच्या बाईकला हात लावायचा कशाला? कारण माझी स्वतःची बाईक नाही येणार आहे. मला बाईक घेऊन देण्या एवढी तुमची ऐपतच नाहीये. वीर तू विसरलास का रे? बाबांनी आधी तुझे किती लाड केलेत. तो भूतकाळ होता. माझी आत्ताची गरज पूर्ण करून देणार आहेत काय? बाळ तू काळजी करू नकोस. अरे बाईकच काय, कार घेऊन देईल तुला मी. हा? विश्वास ठेव माझ्या. वीर आजही पैशाचं काम झालं नाही का? अहो कसं होणार मग? हा आपला रोजचा खर्च आणि आपल्या डोक्यावर एवढं कर्ज आहे. तू काळजी करू नकोस. एक शेवटचा उपाय आहे माझ्याकडे. कोणता? मिनल प्लीज तू तुझं मंगळसूत्र देशील का? काय? विश्वास ठेव माझ्यावर. मी ते विकणार नाहीये, फक्त गहाण ठेव आणि काही दिवसांनी सोडून पण आणे. मिनल प्लीज. हे बघ, ह्याच्या पुढे मी तुला काहीच मागणार नाही. तुम्ही मला जास्त महत्वाचे आहात. हॅलो. आज काय पार्लर? वाव, यू आर गोइंग टू किल इट. हा पार्लर वगैरे ठीक आहे, पण ऑफिसमध्ये लवकर या ना प्लीज. ॲक्च्युली आय एम डाईंग टू सी यू. लवकर या प्लीज. आय एम बेगिंग. बाय, सी यू. या. सरिता, टिफिन. किशोर भाई, आप जैसे सीधे साधे इंसान को गन की क्या जरूरत पड़ गई? कभी कभी मजबूरी में जरूरत पड़ती है. थँक्यू बेटा, थँक्यू. आणि हा पप्पा, मला प्रॉमिस करा प्रॉमिस? कसलं प्रॉमिस? की तुम्ही संध्याकाळी लवकर येणार आणि आपण तिघं डिनरला जाणार. ओके, ठीक. प्रॉमिस. डिनर? अरे वा, सुपर. डन. लव यू पप्पा. लव यू बेटा. आता मी जाऊ ऑफिस. हा, बाय बाय. बाय बाय. टेक केअर. बाय. हो, माझ्या प्रॉपर्टीमध्ये काय करताय? कोण आहे तुम्ही? विशाल! पप्पा! विशाल! पप्पा! थोडं हे का? विशाल उठा ना पप्पा! काय झालं? विशाल! पप्पा! विशाल! पहिलं टार्गेट झालं, आता दुसरं टार्गेट पूर्ण करायला चाललोय. गोळी चालवणाऱ्याला बघितलं होतं. तो बाईकवर आला होता, त्याने हेल्मेट घातलं होतं
आणि पाठीवर क्रिकेट किट होता आणि त्याने सर शेवटचा कॉल कुणीतरी मेघना आहे तिला केला होता. ही मेघना कोण आहे? दादा ए वाहिनी. अगं कृतिका मी इकडे आहे. वहिनी दादा घरी नाही आहे का? जरा काम आहे ना म्हणून बाहेर गेलेत. अच्छा, तुझ्या आवाजाला काय झालं? तुला बरं नाही आहे का? अगं तू कामं काय करते? दे मी करते. अगं राहू दे, होतच आलंय आणि मी ठीक आहे. तू काळजी करू नकोस. एक वेळा दादाचे पैसे मिळाले ना, मग तू ही सगळी कामं करण्यासाठी एक बाई ठेव. मी पण रोज देवाला हात जोडते, त्यांचं एवढं पैशाचं काम होऊ दे, म्हणजे त्यांची पण चिंता मिटेल बघ. नक्की मिळतील वहिनी. यांना ओळखता का कोणी? होय साहेब, या आमच्या मॅडम आहेत मेघना माने. आम्ही सर्व याच कंपनीत काम करतो. सर यांच्या मोबाईलवरनं शेवटचा कॉल विशाल नावाच्या माणसाला केला गेला. विशालला ओळखतं का कोणी? हो साहेब, ते तर आमचे मालक आहेत. दुसरा टार्गेट पण कंप्लीट. कंपनी कधीची आहे तुमची? किती वर्ष जुनी आहे? साहेब 1 वर्ष झालंय कंपनीला. मग हे दोघंच मालक आहेत की अजून कोण पार्टनर आहे? नाही सर, विशाल सर आणि मेघना मॅडम हे दोघंच या कंपनीचे मालक आहेत. तुम्ही सगळे सुरुवातीपासून इकडेच काम करता का? हो सर. अच्छा, मला सांगा की विशाल सरांचं आणि मेघना मॅडमचं कधी कोणाबरोबर काही भांडण वगैरे झालं होतं किंवा त्यांना कोणी काही धमकी वगैरे दिली होती का? हो सर, त्या दिवशी एक माणूस आला होता, जबरदस्ती आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. मी स्वतः त्याला धक्के मारून बाहेर काढलो. हात लावायचा नाही. हो सर, त्यांची माहिती माझ्या रजिस्टरमध्ये आहे. एकच मिनिटं, मी घेऊन आलो. बघू कोणते? सर किशोर नाव आहे त्याचं. त्याचा मोबाईल नंबर कोण आहे? सर फोन स्विच ऑफ आहे. सर या किशोरविषयी जास्त माहिती मिळू शकली नाही. हा पण त्याच्या ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो क्लिअर दिसतोय. त्याच्यावरनं मी त्याचा फोटो सुद्धा काढलाय. गुड. त्याचा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा. विशाल आणि मेघनाच्या फॅमिलीची चौकशी झाली? सर चौकशी सुरू आहे. त्या विशालची बायको सरिता ही खूप शॉकमध्ये आहे, त्यामुळे ती काही बोलायलाच तयार नाही. आणि मेघनाविषयी एवढंच कळलंय की ती एकटीच राहायची. म्हणजे काय लग्न झालं नव्हतं, डिवॉर्सही होती? सर एवढं काही समजू शकलं नाही, कारण ती ज्या कॉलनीमध्ये राहते तिथे आज एक लग्न आहे, त्याच्यामुळे फारशी माणसं भेटली नाही. सर एक मिनिट. हॅलो, हां PSI सतीश नायकोडीच बोलतोय. ओके ठीक आहे, आम्ही येतो. सर सिटी हॉस्पिटलमध्ये एक केस आली आहे, आपल्याला निघावं लागेल.
साहेब इथे आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. नाव काय यांचं? किशोर राजे. किशोर राजे. आणि हे त्यांचे नातेवाईकच आहे. आत्ताच्या आता तर विशालला अटक करा. त्यांनीच माझ्या बाबाचा खून केलाय सर. हे बघा, माझ्या बाबाने व्हॉइस मेल पाठवला. विशाल आणि मेघना मला धोका देत आहेत आणि ते माझ्या जीवावर उठले. कोण खरं कोण खोटं काहीच समजत नव्हतं. या केसमध्ये पोलिसांना दोन्ही आरोप प्रत्यारोप ऐकून घ्यावे लागले, दोन्ही बाजूंना समजून घ्यावं लागलं. त्यांना हेही कळलं की विशालनं स्टाफला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की किशोरबद्दल काहीही बोलायचं नाही. त्यामुळे सुरुवातीला सगळे गप्प होते. आपण किशोरला ओळखत नाही असंच दाखवत होते. मात्र त्या एका व्हॉइस नोटनं सगळीच सूत्र फिरली. पोलिसांनी स्टाफकडून तर माहिती मिळवलीच, पण ते विशाल आणि किशोरच्या घरी सुद्धा गेले. आम्हाला विशाल आणि किशोरच्या पार्टनरशिप बद्दल अजून माहिती हवी होती. साहेब यांनी बिल्डरचा बिझनेस चालू केला होता आणि तो खूप छान चालला होता, झपाट्याने वाढतही होता. आणि काही दिवसातच असं लक्षात आलं की तो त्यांना एकट्याला नाही सांभाळता येणार. त्याच वेळी त्यांचा कॉलेजचा मित्र विशाल तो भेटला. तो हुशार आणि आर्किटेक्ट होता. त्यांनी ठरवलं की त्याला बिझनेस पार्टनर करून घ्यायचं म्हणून. त्यानंतर ही बिझनेस खूप छान चालू झाला. काही दिवसांनी ठरवलं की फॉरेनला जाऊन यावं म्हणून इकडची ऑफिसची सगळी जबाबदारी आम्ही विशालला दिली आणि आम्ही फॉरेनला गेलो. आणि आल्यानंतर बघितलं साहेब की विशालने सगळा बिझनेस आपल्या नावावर करून घेतला होता. आमचे हे खूप हुशार होते साहेब, खूप मेहनती होते. त्यांच्यामुळे बिझनेसला खूप प्रॉफिट झाला, बिझनेस मोठा झाला. पण त्याची दखल त्या किशोरनी कधीच घेतली नाही. जेव्हा बिझनेसला 5 वर्ष पूर्ण झाली तेव्हा पार्टी होती, पण त्याचं सगळं श्रेय त्या एकट्या किशोरनी घेतलं. सगळ्यांना अभिनंदन. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि माझ्या अथक परिश्रमामुळे आज बिझनेसला 5 वर्ष पूर्ण झाली. आणि एक आनंदाची बातमी सगळ्यांना, यंदा सगळ्यांना बोनस मिळणार आहे. आणि म्हणून यांनी स्वतःचा बिझनेस करायचं ठरवलं. पण त्या दिवशी तो किशोर भडकून आमच्या घरी आला आणि त्यांनी यांना धमकी सुद्धा दिली होती. अरे लाज नाही वाटली तुला असं काही करायला? तू ना कॉलरला हात नाही लावायचा. सोडणार नाही तुला मी, लक्षात ठेव. शेवटी त्यांनी बदला घेतला साहेब. हे सगळं कधी झालं? वर्ष झालं. सर, मेघना, विशाल आणि किशोर या तिघांचाही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. सर, तिघांवरही गनने फायरिंग झालं आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. मेघना आणि विशाल या दोघांच्या मृत्यूमध्ये 3 तासांचं अंतर आहे आणि त्याच्यानंतर किशोरवरती फायरिंग झालं. सर, महत्वाचं म्हणजे बॅलिस्टिक रिपोर्ट प्रमाणे विशाल आणि मेघना यांच्यावरती एकाच गनने फायरिंग झालंय, पण किशोरवरती दुसऱ्याच एका गनने फायरिंग झाली. हा बघा रिपोर्ट सर. याचा अर्थ किशोरने पाठवलेली रेकॉर्डिंग खरी असू शकते. या दोघांनी त्याला मारण्याचा प्लॅन केला होता आणि या दोघांना कोणी मारलं? आणि जर दोघांनी एकमेकांना मारायची सुपारी दिली असेल तर काय हा कोइन्सिडन्स आहे की एकाच दिवशी तिघांना मारण्यात आलं? सर, मी किशोर आणि विशाल ह्या दोघांचे मोबाईल क्रॉस चेक केले. ह्या दोघांनाही एकाच नंबरवरनं धमकीचा एक मेसेज आला होता. मेसेज देणाऱ्याने त्यात लिहिलं होतं की तुम्ही माझी जमीन हडप केली, आता मी तुमच्या आयुष्याची कशी वाट लावतो ते बघा. सर, त्या नंबरवरती मी पुन्हा फोन सुद्धा केला, पण तो नंबर बंद येतोय. त्या नंबरचे डिटेल्स काढा आणि त्या माणसाला चौकशीसाठी बोलवा. ओके सर. दादासाहेब रांगडे, मीच. किशोर आणि विशालच्या खुनाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय.
साहेब, त्या दोघांच्या खुनात जर माझा काही हात असता ना तर मला त्याची फिकीर नव्हती, पण त्यांचा दोघांचा खून कुणीतरी तिसऱ्यानेच केलाय. पण आपण जाम खुश आहे साहेब. का किशोर आणि विशाल सोबत तुमचा काही प्रॉब्लेम होता का? साहेब, मी तुम्हाला आमची जमीन दाखवतो. आज त्या जमिनीवर त्या दोघांनी मोठी आलिशान इमारत बांधली आणि हीच जमीन विकत घेताना त्यांनी मला खूप मोठी मोठी स्वप्न दाखवली होती. दादासाहेब, तुमची जमीन अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. आपण इथे बिल्डिंग नाही तर मॉल आणि थिएटर आहे. आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्ही हिस्सेदार व्हा. जमीनचे कसले पैसे मागताय, त्यापेक्षा नफ्यात भागीदार व्हा. दादासाहेब, कसला विचार करताय एवढा? अहो, इतकी चांगली ऑफर आहे. घ्या, चहा घ्या. दादासाहेब, ट्रस्ट मी, तुम्हाला असला चान्स परत मिळणार नाही. आणि कुठलाही बिझनेस हा विश्वासावरच चालतो सर. सो घ्या, चहा घ्या. साहेब, त्यांनी माझ्याकडून कुठल्या कुठल्या कागदपत्रांवर सही करून घेतली आणि माझी जमीन ना फुकट खिशात घातली. सह्या करण्या अगोदर तुम्ही कागदपत्र वाचले नव्हते? अहो, कशी वाचणार साहेब? खूप कागदपत्र होती आणि तो किशोर सारखा मागे लागला होता माझ्या. आणि ती बाई होती ना, ती पण माझ्या आजूबाजूला फिरत होती, काहीतरी मूर्त असल्याच्या गोष्टी करत होती साहेब. हे बघा, तुम्हाला जे काही सांगायचंय ते पोलीस स्टेशनला येऊन सांगा. सर, आई, नक्कीच बाबा आले असणार. मी बघते हा. तू थांब, मी आलेच. पिंकी, कशी आहेस? हे घे चॉकलेट्स. बाबांनी दिलेत आणि त्यांनी प्रॉमिस केले की ते लवकरच परत येणार आहेत. पण मला नको चॉकलेट्स. नाही, मला नको चॉकलेट. मला बाबा पाहिजेत. मला चॉकलेट नको आहे. मला बाबा पाहिजेत. पिंकी, ऐक तर. सरिता, आता मला असं वाटतं की तू या सगळ्या गोष्टीतून सावरायला हवंस. म्हणजे भाऊजींचा बिझनेस तू सांभाळावा असं मला वाटतं. अरे पण मला यातलं काहीच येत नाही. मी सगळं कसं मॅनेज करेन? ऑफिस सगळं. आणि आणि पिंकीला कोण बघणार रे? हे बघ, तू काळजी नको करूस. बघ, तुझी हरकत नसेल तर हा बिझनेस मी सांभाळू शकतो. अरे अरे मला काहीच हरकत नाही. हां, हे बघ, बिझनेस घरच्या घरी राहील आणि माझाही फायदा होईल. तू कर. हां, ओके. मग आपण एक काम करू, आपण लिगल गोष्टी वर्कआउट करून घेऊयात. म्हणजे कसं ऑन पेपर असलं ना तर काही प्रॉब्लेम नसतो. काय झालं साहेब? तुमच्या शेजारी ज्या मेघना माने राहतात त्यांच्याविषयी जरा चौकशी करायची होती. त्या मेघनाचं काय चाललं होतं काही कळलंच नाही. तिच्या येण्या जाण्याच्या वेळा ठरलेल्या नसायच्या आणि कपडे तर अशी घालायची की आम्हाला बघून सुद्धा लाज वाटायची. आणि कधी कधी दारूच्या नशेत झिंगत सुद्धा यायची. आणि साहेब, तिला भेटायला 2 पुरुष सुद्धा यायचे. 2 पुरुष? त्याच्यापैकी हा पुरुष होता का? हो साहेब, हा यायचा. आणि दुसरा पुरुष हा होता का? नाही सर, ह्याला बघितल्यासारखं नाही आठवत. बरं, त्या दुसऱ्या पुरुषाचं वर्णन करू शकाल? साहेब, मी जास्त काही त्याच्याबद्दल सांगू शकत नाही, कारण तो नेहमी लपून छपून यायचा. आणि तो त्या दिवशी असाच येऊन मेघनाशी भांडण सुद्धा करून गेला. ठीक आहे, त्या दुसऱ्या माणसाविषयी जेवढं काही तुम्हाला आठवत असेल ते आम्हाला सांगा. सर, विशालच्या ऑफिसच्या बाहेरचं CCTV फुटेज आलं. विशालच्या बायकोने जसं वर्णन केलं होतं, या माणसाच्या पाठीवर सुद्धा क्रिकेट किट आहे. सर, कदाचित त्याने त्याची आयडेंटिटी लपवण्यासाठी मुद्दाम क्रिकेट किटचा वापर केलाय. ऑफिसमध्ये चौकशी केल्यानंतर कळलं होतं की एक माणूस लपत छपत मेघनाचा पाठलाग करायचा. हो सर, आणि मेघनाच्या शेजारी राहणाऱ्या बाईने सुद्धा असंच सांगितलं होतं. कदाचित हा तोच माणूस असावा. एक मिनिट सर. हॅलो. ओके, ठीक आहे सर. खबऱ्याचा फोन होता. साहेब, मला इथे का आणलंय साहेब?
अहो मी खरंच काय नाही केलं, देवाशपथ मी काय नाही केलं साहेब. मेघना माने कोण लागते तुझी? तिच्या घरी जाऊन रडा का केला होता? ती माझी बायको होती साहेब, आणि मला खात्री आहे साहेब तिच्या या लोकांपैकी कोणीतरी तिचा गेम वाजवलाय. यार म्हणजे? किशोर आणि विशाल. हो साहेब, मी नवरा आहे तिचा, एवढं समजतं मला. तसंही त्या रंग्यात पकडलं होतं मी. एकदा मी तिच्या ऑफिसमध्ये गेलो होतो पैसे मागायला. तेव्हा ऑफिसच्या मागच्या बाजूला साहेब ती मला पैसे देऊन गप्प करायची. तुमच्या नवऱ्याचं आणि मेघना मानेचं अफेअर होतं हे आम्हाला त्यांच्या ऑफिसमधनं समजलं. वहिनी, आता लपवण्यात काही अर्थ नाही. जे आहे ते सगळे यांना सांगून टाक. आणि तसंही त्या दोघांमुळे सगळं हे रामायण घडतंय. साहेब, मेघनाने आधी माझ्या नवऱ्याला नादाला लावलं आणि त्यानंतर विशालला घोळात घेतलं. बिझनेस माझ्या नवऱ्याचा आणि विशालचा होता, पण तिच्या सांगण्यावरून विशालने यांना फसवलं. मग याचा बदला घेण्यासाठी किशोरने दोघांचा खून केला. किशोर त्यांच्या ऑफिसमध्ये गेला होता धमकी द्यायला. नाही साहेब, परिस्थितीमुळे त्यांनी धमकी दिली असेल, पण ते खून नाही करणार कोणाचा. तुम्ही हा विचार का नाही करत की त्यांच्या दोघांच्या सांगण्यावरून यांचा खून झाला असेल? साहेब, तुम्हाला विनंती आहे साहेब, त्या मारेकऱ्यांना पकडा आणि त्यांना शिक्षा करा. मला या सरितावर संशय आहे. सरितावर का सर? किशोरच्या बायकोने किशोर आणि मेघनाचा अफेअर असल्याचं कबूल केलं, पण सरिता विशाल आणि मेघनाच्या अफेअरबद्दल रिएक्ट करायला तयारच नाही आहे. आणि वास्तविक बघता विशाल आणि मेघनाचा अफेअर रिसेंट होतो. सरिताचे कॉल रेकॉर्ड काढा आणि बघा त्यात काही सापडतात. ओके सर. सर सर सरिताचे कॉल रेकॉर्ड आले. सरिताचे कॉल रेकॉर्ड चेक केल्यावर कळलं की तिच्या मोबाईलवरनं 2 नंबरवरती वारंवार फोन करण्यात आलाय. त्यापैकी एक नंबर प्रभाकर जयराज नावाच्या माणसाचा आहे. हा प्रभाकर इन्शुरन्स एजंट आहे. विशालने काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडनं एक मोठ्या रकमेची इन्शुरन्स पॉलिसी काढली होती आणि त्याची नॉमिनी ही सरिता आहे. म्हणजे सरिताला माहिती होतं आपल्या नवऱ्याच्या अफेअरबद्दल, आणि गोष्ट पटत नसल्यामुळे तिने रीतसर प्लॅन करून हा कांड केला आणि इन्शुरन्स पॉलिसी काढून स्वतःची आर्थिक बाजू भक्कम करून घेतली आहे. दुसरा नंबर कोणाचा? सर रघु पित्रे नावाच्या माणसाचा आहे. मी त्या नंबरवर फोन सुद्धा केला, पण तो स्विच ऑफ आहे. या रघु पित्रेची पूर्ण डिटेल्स काढा. ओके सर. का मारलंस मेघनाला? बहिणीच्या सांगण्यावरून. किती पर्सेंट देणार होते इन्शुरन्स मधले? अहो कसले पर्सेंटेज सर? माझ्या बहिणीचा नवरा माझ्या बहिणीला खूप त्रास द्यायचा. त्याचा जाब विचारण्यासाठी मी त्यांच्या घराकडे गेलो तर मी नाही मारले साहेब. माझ्या प्रॉपर्टीमध्ये काय करताय? मान्य आहे सर, माझा राग होता त्यांच्यावर, पण मी नाही मारले हो. खरंच नाही मारले सर, विश्वास ठेवा माझा. का केले रे? 2 मर्डर का केले? अरे सर, मैंने मर्डर नहीं किया किसी का. मैंने गन बेचा था. किसको बेचा? किसको बेचा? किशोर राजे को. कुछ दिन पहले आया था, उन्हें जानता हो. किसी ने उनको गन दिया था, पर मैंने उनसे पूछा भी था सर. उन्होंने बोला कि कभी कभी मजबूरी में ज़रूरत पड़ती है. सर मुझे लगता है कि वो उन्होंने खुद के लिए गन नहीं खरीदा, किसी और के लिए खरीदा. सस्पेक्ट्स हाती लागत होते, त्यांच्या विरुद्ध एव्हिडन्स सुद्धा मिळत होते, पण तरी सुद्धा पोलिसांना वाटत होतं की खरा गुन्हेगार त्यांना अजूनही चकवा देतोय. त्याचा असा काहीतरी मोटिव्ह आहे ज्यामुळे तो पोलिसांपासून अजूनही लपून आहे. किशोर हा बिल्डर असल्यामुळे त्याच्या अकाउंट्स एंट्रीमध्ये जेवढ्या काही एंट्रीज दिसत होत्या त्याहीपेक्षा अधिक लपलेल्या होत्या. पोलिसांनी अकाउंटंटकडे सुद्धा चौकशी केली,
आणि तो मुलगा सुद्धा ताब्यात आला जो स्पोर्ट्स शॉपमध्ये होता, पण त्याचा गुन्ह्याशी काहीही संबंध आढळला नाही. आणि अशातच एक दिवस सर, किशोर, विशाल आणि मेघना यांच्या कंपनीच्या बँक अकाउंट्स मी चेक केल्यावर कळलं की यांनी वर्षभरापूर्वी त्यांनी एका थर्ड पार्टीला चेक दिला होता जो बाउन्स झाला. त्या पार्टीचं नाव कृतिका आहे सर. सर, या कृतिकाबद्दल चौकशी केल्यावर कळलं की एक इस्टेट एजंट आहे. सर, महत्त्वाचं म्हणजे ही कृतिका गेल्या 3 महिन्यांपासून मेघना, विशाल किंवा किशोर यांच्यापैकी कोणाशीच संपर्कात नव्हती. हा, पण एका हिस्ट्री शीटरबरोबर हिचं बोलणं झालंय. तिचा मोबाईल ट्रेस करा आणि तिला शोधून काढा. ओके सर. सर सांगते सर. तू ज्याला सुपारी दिली होती त्याला आम्ही पकडलं. आता सगळं खरं खरं सांगून टाक. सर, आम्ही चौघांनी किशोर, विशाल आणि मेघना यांना मी एका कंपनीची डील करून दिली होती. त्याचे कमिशन खूप जास्त होते म्हणून या तिघांनी एक वेगळं बँक अकाउंट ओपन केलं. कमिशन खूप जास्त होते पण बँकमधून पैसे काढण्यासाठी फक्त या तिघांची सही चालणार होती. आमच्या क्लायंटनी पैसेही दिले पण यांनी मला न सांगता सगळे पैसे आपसात वाटून घेतले. मला 1 रुपया सुद्धा दिला नाही. किती पैसे होते? 70 लाख आणि 10 करोडाची डील होती सर. मी नेहमी त्यांच्याकडे जायचे म्हणून कंटाळून एक दिवस त्यांनी मला चेक दिला पण तोही बाउन्स झाला. त्याचा जबाब विचारासाठी मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांनी मला धुडकावून लावले आणि म्हणून मला त्यांचा अजून राग आला आणि मी गुंडाला सुपारी दिली त्यांना मारायची. सर, हॅलो. काय? ठीक आहे, आम्ही पोहोचतो. सर, किशोर ज्या एरियामध्ये राहतो तिथल्या भाईबरोबर किशोरच्या मुलाची म्हणजे वीरची मचमच चालू आहे. गुंडा बनवतास? मार 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 ना मार. बाळा, गंदे गंदे शांत. वीर, ही गन तुझ्याकडे कुठनं आले? सर, ती गन माझ्या बाबांची होती. आता खरं खरं सांगून टाक, वडिलांना कशासाठी मारलं? तर मला माझ्या बाबांवर खूप राग होता. अहो, माझ्या आईने त्यांची देव म्हणून पूजा केली आयुष्यभर आणि त्यांनी तिचाच विश्वासघात केला. बाहेर बायकांची लफडी करत बसले ते आणि या एका चुकीमुळे सगळं होत्याचं नव्हतं झालं. त्या दिवशी आईकडनं ते तिचं मंगळसूत्र मागायला आले. अहो, आईने दिलं सुद्धा त्यांना ते. त्या पैशांनी ती गन घेतली. स्वतःवर गोळी झाडून त्याचा आरोप ते मेघना आणि विशालवर टाकणार होते. मला हे सगळं कळलं. प्लॅनच्या दिवशी मी तिकडे गेलो आणि माझ्या बाबांचा खून केला. एक व्यक्ती अति महत्वाकांक्षा बाळगते आणि ईर्ष्या, चीड, मत्सर, मतभेद अशा भावनांना जन्म घालते. या केसमध्ये कमी पडलं ते सामंजस्य. सगळ्यांनीच समजूतदारपणा दाखवला असता तर कदाचित या 3 हत्या झाल्या नसत्या, 3 जीव वाचले असते. सिटी क्राईम विशेष शृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर आता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढच्या भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. लक्षात घ्या, धोका अजूनही टळलेला नाहीये. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.